राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आता उद्या होणार आहे। जनतेचा कल नेमका कोणाला ते उद्या कळणार आहे। 2359 ग्रामपंचायतींसाठी आज सकाळपासून मतदान सुरू झालं आहे, तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी सुद्धा मतदान होत आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राज्यभरातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। जळगावमधून मंगेश जोशी, त्याचबरोबर अमरावतीमधून सूरज दहाट, तर तिकडे बीडमधून विकास माने आणि बारामतीतून विकास कोकरे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी आपण जाऊयात जळगाव या ठिकाणी मंगेश जोशी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मंगेश, काय सांगाल, जळगावमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदानाचे आतापर्यंतचे काय अपडेट्स आहेत? कशा पद्धतीने सकाळपासून मतदान सुरू आहे? नक्कीच पराजी, जळगाव जिल्ह्यातील 151 ग्रामपंचायतीसाठी व 74 रिक्त असलेल्या पोटनिवडणुकीच्या जागांसाठी आज मतदान होत आहे। आणि या मतदानामध्ये खरं तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत जे आहे जवळपास 67% मतदान जे आहे झाल्याचं पाहायला मिळते आहे। तर पोटनिवडणुकांमध्ये जवळपास 65% मतदान अद्यापर्यंत झालेलं आहे। एकंदरीत अंतिम आकडेवारी जरी अद्याप हाती आली नसली तरी सुमारे 70% मतदान जे आहे हे होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। ज्या पद्धतीने खरं तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून जे आहे जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा जी आहे ही पणाला लागल्याचं पाहायला मिळते। तर काही भागांमध्ये मात्र एकाच पक्षाच्या ज्या आहेत 2 पॅनलमुळे अनेक नेत्यांना पेच देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळते आहे। मात्र ज्या पद्धतीने ग्रामस्थांनी जे आहे कोणाच्या पारड्यामध्ये हे मत दिलेले आहे आणि गावाचा कारभारी नेमका कोण होणार याकडे आता उद्याच्या मतपेटीमध्ये, आज जे मतपेटीमध्ये मतदान केलेलं आहे, उद्या हा निकाल जो आहे हा समोर येणार आहे। साराजी, निश्चितच मंगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर अमरावतीमध्ये जाऊयात, आपले प्रतिनिधी सूरज दहाट हे आपल्यासोबत जोडले गेले आहे। सूरज, काय सांगाल, अमरावतीमध्ये मतदानाचं काय चित्र आहे? सकाळपासून कशा पद्धतीने मतदान या ठिकाणी सुरू आहे? परा आपण बघतोय की अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यातील तब्बल 8 तालुक्यामध्ये 19 ग्रामपंचायतीमध्ये संपूर्ण ही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। आपण जर पाहिलं तर आतापर्यंत जवळपास 65% वर या ठिकाणी मतदान आटोपलेलं आहे। साधारणतः 75% वर या ठिकाणी मतदान होण्याची शक्यता निवडणूक विभागाने वर्तवली आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाग तालुक्यातील कुर्रा पोलीस अंतर्गत कारला येथील ग्रामपंचायत अंतर्गत कारला येथील मतदान केंद्रावर सकाळी मोठ्या प्रमाणावर राडा झालेला होता 2 गटामध्ये, आणि दुपारी सुद्धा या ठिकाणी राडा झाला होता। या ठिकाणी मतदान प्रक्रियेला काही वेळापुरतं गालबोट सुद्धा लागलं होतं, मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त लावल्यामुळे या ठिकाणी परिस्थिती या ठिकाणी निवडली गेली। एकूणच जर आपण बघितलं तर 19 सरपंच पदासाठी हे थेट निवडणूक होणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या ठिकाणी कामाला लागलेले होते। आपण जर पाहिलं तर बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील असतील किंवा आमदार राजकुमार पटेल असतील, यशोमती ठाकूर असतील, आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या अनेक राजकीय नेत्यांची या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागली आहे। आणि सकाळी 10 वाजता या ठिकाणी मतमोजणीला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे। नेमकं गावाचा कारभारी कोण होणार याकडे संपूर्ण गावातल्या गावखेड्यातलं संपूर्ण याच्यात लक्ष लागलं आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर खरं तर ही या ठिकाणी ग्रामपंचायतच्या निवडणुकीला कुठलंही पक्षीय चिन्ह नसते, मात्र पक्षीय चिन्ह नसलं तरी राजकीय नेते मात्र गावखेड्यातल्या पुढाऱ्यांच्या निवडीसाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामाला लागते। जोरदार असा प्रचार सुद्धा या ठिकाणी हायटेक पद्धतीने या ठिकाणी प्रचार सुद्धा या ठिकाणी झालेला होता। आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी 5:30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे। नेमकं या ठिकाणी पोलिसांचा या ठिकाणी काही कारला येथील मतदान केंद्राची परिस्थिती आपण जर बघितलं तर तणावाची परिस्थिती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली। त्या ठिकाणी दंगा नियंत्रक पथक असतील, वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी सुद्धा दाखल झाले होते, मात्र आता कारला येथील मतदान केंद्रावर अत्यंत सुरळीतपणे मतदान सुरू आहे। निश्चितच सूरज, यानंतर आपण जाऊयात बीडमध्ये विकास माने आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल, बीडमध्ये काय चित्र आहे? कशा पद्धतीने मतदान या ठिकाणी सुरू आहे? निश्चित फराजी, आपण पाहिलं असेल की बीड जिल्ह्यामध्ये 158 ग्रामपंचायतीसाठी आज प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया जी आहे सकाळी 7 वाजता सुरुवात झालेली आहे। आणि एकंदरीत जर पाहिलं तर मराठा आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे त्याचे पडसाद सध्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळालं, कारण की जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायती ज्या आहेत त्यांनी या निवडणुकांवरती बहिष्कार टाकलेला आहे। आणि याबरोबरच पाहिलं तर जे काही जाळपोळीचं सत्र बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं होतं, त्याबरोबरच गावबंदी जी आहे ती नेत्या पुढाऱ्यांना करण्यात आली होती, त्याचीच परिणाम जे आहे ते प्रत्यक्षामध्ये या पुढाऱ्यांना या ठिकाणी प्रचारासाठी जाता आलं नाही। ज्या वेळेस जर पाहिलं तर यापूर्वीच काही पहिल्या टप्प्यातलं मतदान जे बीड जिल्ह्यामध्ये झालं होतं त्यावेळेस ही ग्रामपंचायतीची निवडणूक जी आहे ती नेत्यांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती। पहिल्यांदाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मोठ्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। आज हे दुसऱ्या टप्प्यातील मतदान जे आहे ते झालं, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांना या ठिकाणी प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेस जो आपला सहभाग आहे तो घेता आलेला नाहीये। आतापर्यंत 4 वाजेपर्यंतची जी काही आकडेवारी आहे ती 64% जी आहे आतापर्यंत मतदान झालेलं आहे। आणि एकंदरीत जर पाहिलं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न तो आज तागायत देखील या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला होता। दरम्यान याच पार्श्वभूमीवरती जर पाहिलं तर पोलीस प्रशासन जे आहे ते देखील या ठिकाणी
सतर्क असल्याचं पाहायला मिळालं। जे काही संवेदनशील मतदान केंद्र होतं त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलिसांनी नजर ठेवलेली होती, परंतु काही अनुचित प्रकार जर वगळला तर हे जे मतदान प्रक्रिया आहे ती पूर्णतः शांततेमध्ये पार पडलेली आहे। या संपूर्ण मतदान प्रक्रियेनंतर उद्या साधारण 10च्या दरम्यान जे आहे मतमोजणीला सुरुवात होणार आहे। याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी देखील तशी तयारी जी आहे ती देखील केलेली आहे आणि जे काही मतदान केंद्राची मतमोजणी होणार आहे त्या केंद्राच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात केला जाणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या संपूर्ण निवडणुकांमध्ये कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांचा जो समावेश होता तो नव्हता, त्यामुळे उद्याच्या निवडणुकांमध्ये आता भाजपा, राष्ट्रवादी, शिंदे गट आणि ठाकरे गट यांची नेमकी प्रतिष्ठा कशा स्वरूपात असणार आहे, ते आपले गट राखतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच विकास, यानंतर आपण जाऊयात बारामतीमध्ये। विकास कोकरे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल, बारामतीमध्ये ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी कशा प्रकारचा उत्साह आज सकाळपासून पाहायला मिळतोय? नक्कीच बारामती तालुक्यामध्ये आज 31 ग्रामपंचायतीचा निवडणुकीच्या मतदानाचा कार्यक्रम पार पडला। यामध्ये 31 ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या चुरशीने हे मतदान झालेलं पाहायला मिळालं। नागरिकांनी देखील भरघोस असा त्या ठिकाणी प्रतिसाद दिला। यामध्ये सकाळच्या पहिल्या टप्प्यामध्ये 35% मतदान झालं, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 55% आणि आता 5:30 वाजताची आपल्या हाती माहिती आली, यामध्ये 72% असं मतदान हे बारामती तालुक्यामध्ये झालेलं आहे। यानंतर पुरंदर तालुक्यात पाहिलं तर पुरंदर तालुक्यात आतापर्यंतची जी आकडेवारी आपल्या हातात आली आहे ती 62% आलेली आहे। आणि त्याच्यानंतर इंदापूरमध्ये जे बावडामध्ये जे मतदान होणार होतं, जे की हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा जो बालेकिल्ला आहे, यामध्ये जे मतदान झालंय ते आतापर्यंत 72% पर्यंत जी आकडेवारी आपल्या समोर आली आहे ती आकडेवारी झाली आहे। यामध्ये बारामती तालुक्यातील जे उपमुख्यमंत्री यांचं गाव आहे अजित पवार यांच्या काटेवाडीमध्ये आतापर्यंत 72.99% हे मतदान झालेलं आहे। आणि यामध्ये बहुजन ग्रामविकास पॅनलच्या वतीनं राष्ट्रवादीने कुठेतरी पैसे वाटल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून केला जात होता, मात्र आता हे आरोप त्यांनी फेटाळून लावले होते आणि याच्यानंतरही नागरिकांनी येऊन मतदान केलं आणि आपापल्या या ठिकाणी आपापल्या मतदानाचा हक्क बजावला। यानंतर पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी तगडा असा बंदोबस्त ठेवला होता, कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यामुळे पोलीस प्रशासनाने प्रत्येक बूथ केंद्रावरती पोलीस कर्मचारी नेमले होते। यामध्ये बारामती तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये थोडासा गोंधळ झालेला पाहिला। यामध्ये डोरलेवाडी असेल किंवा मिडत गावामध्ये असेल, मिडत गावामध्ये जे मतदान पार पडलं यामध्ये काल रात्री दोन्ही गटांमध्ये जबरी मारहाण झाली आणि यामध्ये एका पार्टीवरती दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आणि दुसऱ्या पार्टीवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला। यामध्ये मेडद ही ग्रामपंचायत ही अतिसंवेदनशील ग्रामपंचायत ठरली, मात्र आता अद्यापही मेडद मधील मतदान या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि तिथली देखील आकडेवारी आपल्या हातात आलेली आहे। तिथं आतापर्यंत 65.70 ही आकडेवारी आपल्या हातात आली। एकंदरीत बारामती विभागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मतदान झाले आणि बारामती तालुक्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीमध्ये आता उपमुख्यमंत्री जरी भाजपसोबत सत्तेमध्ये असले तर त्याच भाजपसोबत आता त्यांना काटेकी टक्कर द्यावी लागणार आहे आणि आता त्यांच्या ग्रामपंचायतीवर नक्की कोणाचा झेंडा पडतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच विकास कोकरे, आता कोणाचा झेंडा फडकणार ग्रामपंचायतीमध्ये ते पाहावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद। त्याचबरोबर विकास माने, सूरज दहाट आणि मंगेश जोशी, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद। तुम्ही गावखेड्यांमध्ये कशा पद्धतीनं मतदान होत आहे सकाळपासून त्याविषयीचं चित्र आपल्या प्रेक्षकांसमोर मांडलेलं आहे, त्याचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। दरम्यान सांगलीवरून संजय देसाई आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्याचबरोबर इगतपुरीवरून विकास काजळे हेही आपल्यासोबत जोडले गेल्याची माहिती आपल्याकडे येते। तिकडचेही अपडेट्स आपण घेणार आहोत। सांगलीवरून संजय देसाई, तर इगतपुरीवरून विकास काजळे आणि नांदेडवरून कमलाकर बिरादार यांच्याकडून आपल्याला मतदानाचे अपडेट्स घ्यायचे आहेत। कशा पद्धतीने या ठिकाणी मतदान पार पडतंय आणि कसा उत्साह आहे तोही आपण बघणार आहोत। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय नंदुरबार, भंडारा, बीड, अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर इथली ही दृश्य आहेत। दरम्यान सांगलीवरून संजय देसाई, तर इगतपुरी इथून विकास काजळे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सगळ्यात आधी आपण जाऊयात संजय देसाई यांच्याकडे। संजय, काय सांगाल, सांगलीमध्ये ग्रामपंचायतीसाठी कशा पद्धतीने मतदान सुरू आहे? फराळ सांगली जिल्ह्यातील 84 ग्रामपंचायतीसाठी 651 जागेसाठी तब्बल 1,500 उमेदवार रिंगणात उभारलेले आहेत। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान शांततेच्या प्रक्रियेने पार झालेलं आहे। सकाळी जे काही मतदान चालू होतं त्यावेळी मोठ्या मतदारांच्या रांगा लागलेल्या होता। 3:30 वाजेपर्यंत जवळपास 73% मतदान झालेलं आहे। आता जवळपास 5 वाजले, आता सांगण्यात येते की 75 ते 76% मतदान झालेलं आहे। सर्वात उच्चांकी मतदान आता या ग्रामपंचायतीला होणार आहे। विशेष म्हणजे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आणि मिरजेतले वसंतदादाचे नातू विशाल पाटील यांच्यात दोघांच्यामध्ये टसल जोरात लागलेले आहे। त्याचबरोबर पलूस कडेगावमध्ये माजी मंत्री विश्वजित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असलेले पृथ्वीराज देशमुख या दोघांच्यामध्ये प्रतिस्पर्धेमध्ये ही टक्कर लागलेली आहे।
महत्त्वाचं म्हणजे ही ग्रामपंचायत निवडणूक ही येणाऱ्या खासदारकीची रंगीत तालीमच ही मांडली जाते, त्यामुळे याला सगळ्यात जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे सकाळपासूनच उमेदवार आपले मतदार कशा पद्धतीने जास्तीत जास्त आपल्याला मतदान करतील यावरच लक्ष केंद्रित केलं आहे। जिल्ह्यामध्ये किरकोळ काही घटना घडल्या असतील तर आतापर्यंत शांततेत हे मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। जवळपास 80 ते 85% मतदानाचा आकडा जाईल असं सांगण्यात येत आहे। निश्चितच संजय, यानंतर आपण जाऊयात इगतपुरीमध्ये आपले प्रतिनिधी विकास काजळे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल, इगतपुरीमध्ये ग्रामपंचायत मतदानाचं काय चित्र सकाळपासून पाहायला मिळते, सध्याचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच फराळ जर बघितलं तर 16 ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक प्रक्रिया आज पार पडली। याच्यामध्ये जवळपास 133 उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये आलेलं आहे आणि उद्या याचा निकाल लागणार आहे। धारगाव ग्रामपंचायत परिसरातील फक्त दंगल सोडली तर इगतपुरी तालुक्यामध्ये सर्वच ठिकाणी शांततेत मतदान पडलेलं आहे। 4 वाजताच्या आकडेवारीनुसार जवळपास 68% मतदान हे पूर्ण झालेलं होतं, परंतु फायनल जी आकडेवारी आहे ती साधारण 6 वाजता निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिळणार असल्याचं समोर येत आहे। आणि उद्या सकाळी 10 वाजेपासून इगतपुरी या ठिकाणी तहसील प्रशासन कार्यालयामध्ये मतमोजणी होणार आहे। त्यामुळे नेमका कोणाचा पक्ष हा बाजी मारतो याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून असणार आहे। आज निवडणूक प्रक्रिया होत असताना पक्ष आणि जे काही स्थानिक पक्ष असतील किंवा प्रादेशिक पक्ष असतील ते जरी समोर आलेले नसले तरी उद्या निकाल लागल्यानंतर कोणता उमेदवार निवडून येतो आणि कोणता सरपंच निवडून येतो हे समोर येईल आणि त्यानंतर कोणत्या पक्षामध्ये कोण उडे मारतं याकडे देखील संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून असणार आहे। फरा निश्चितच विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्याचबरोबर संजय देसाई, तुमचेही धन्यवाद। सांगली आणि इगतपुरी मधील अपडेट आपण घेतलेले आहेत। दरम्यान आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार हे नांदेडवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा अपडेट घेऊयात। कमलाकर, काय सांगाल नांदेडमधील ग्रामपंचायत मतदानाचं काय चित्र आहे, आतापर्यंतचे काय अपडेट्स? नक्कीच फरा, नांदेडमध्ये सुद्धा ग्रामपंचायतीची निवडणूक मोठ्या धुमधडाक्यात आपल्याला इथं पाहायला मिळालेली आहे। अगदी सकाळी 7:30 वाजल्यापासून ते 4:30 पर्यंतची जर अपडेट बघितली तर पोटनिवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 65% आणि जे सरपंच पदासाठी जे थेट निवडणूक आहे जे नांदेड जिल्ह्यामधल्या 10 तालुक्यामध्ये होती, त्या ठिकाणी जवळपास 75 ते 80% मतदान झालेलं आहे आणि अतिशय शांततेमध्ये हे मतदान झालेलं आहे आणि कुठलाही या मतदान प्रक्रियेमध्ये गालबोट लागलेलं नाही, कारण पोलीस प्रशासनाचं यावरती मोठा अंकुश होता। जिल्हा प्रशासनाने सुद्धा मोठं यावरती नियंत्रण होतं, त्याच्यामुळं कुठलाही गालबोट आतापर्यंत लागलेलं नाही आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जे आहे ते ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या होत्या ते शांततेत पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात। एकूण 85 झालेले आहेत आणि त्यापैकी 22 ग्रामपंचायतीसाठी हे मतदान आज होताना आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी बरोबर आहे कमलाकर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने मतदान झालं त्याचे अपडेट्स आपण घेतलेले आहेत आणि आता निकाल नेमका काय असेल त्याचेही अपडेट आपण उद्या घेणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।